बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप. प्रकरण पहिले. दादाजींच्या घरचा फोन आला हे मला कळलं तेव्हा मनातून मी थोडा घाबरून गेलो. दादाजींची तब्येत गेले कित्येक दिवस चांगली नाही हे मी वृत्तपत्रातून ऐकत होतो. महिन्याभरापूर्वी मी त्यांना भेटलोही होतो, पण त्यावेळेस ते काही इतके गंभीर आजारी दिसले नाहीत. ते थोडे थकलेले होते इतकंच. मी त्यांच्या पत्नीला चंद्रकलेला आजाराचं नेमकं स्वरूप विचारण्याचा प्रयत्नही केला. माझा दादाजीवर हक्क होता आणि चंद्रकलेवरही हक्क होता. दादाजींचा तर मी शागिर्दच होतो. आज सिनेमात मी जो कोणी आहे तो दादाजींमुळेच. त्यांच्याकडे मी प्रथम क्लॅपर बॉय म्हणून कामाला लागलो आणि त्यांच्या करड्या शिस्तीत थपडा खात शिव्या ऐकत चित्रपट व्यवसायात बऱ्यापैकी जम बसण्याइतकी अक्कल पैदा करू शकलो. जेव्हा जेव्हा मी मुंबईला जाई तेव्हा दादाजींना भेटल्याशिवाय परतल्याचे मला स्मरत नाही. त्यांचे आणि माझे नाते सगळे सांगायचे म्हणजे ते एक मोठे पुराणच होईल. ते सांगून काही उपयोग नाही. त्याचे कारण चंद्रकलेचं व दादाजींचं लग्न झाल्यापासून माझी आणि त्यांची मैत्री ओसरलेली होती. हा दादाजींचा आजार ऐकल्यापासून मी त्यांना रोज फोन करीत होतो. दादाजी फोनवर येणे शक्यच नव्हते, पण चंद्रकला सुद्धा कधी फोनवर आली नाही. कोणीतरी नर्स तब्येत चांगली आहे, काळजी करण्याचं कारण नाही, असं काहीतरी सांगायची आणि मग संतोष मानल्या वाचून मला गत्यंतर नसायचं. गेल्या महिन्यात जेव्हा मी त्यांना मुंबईला भेटलो होतो तेव्हा ते अर्धवट गुंगीतच होते. ते नुसते हसले. माझा हात त्याने आपल्या हातात घेतला. माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि मी त्यांचा हात थोडा घट्ट धरला. त्यांच्याशी बोलणं असं काही झालंच नाही. त्यांच्या आजाराचं स्वरूप चंद्रकलेनं विचारूनही कधी सांगितलं नाही. अर्थात माझ्या मनावर कारण नसताना एक चरा उमटला. माझ्याकडून करता येईल ते करण्याची माझी इच्छा होती, पण मला ते कोणी करू दिले पाहिजे ना. मी तिकडे मद्रासला, दादा तिकडे मुंबईला. रोजच्या रोज तर मला भेटणं शक्य नव्हतं. भेटून माझा उपयोग नव्हता, कारण चंद्रकला माझं स्वागत अगदी थंडपणानं करायची. चंद्रकलेचंही बरोबर होतं. माझ्याशी खेळीमिळीनं वागणं तिला कसं बरं शक्य होतं. माझ्या चित्रपटात तिनं पहिल्यांदा काम केलं तेव्हा ती क्षुद्र नाची मुलगी होती. पुढे ती मोठी नटी होईल असं मला वाटलंही नव्हतं. एक नवा गुलजार चेहरा हवा आणि प्रेक्षकांच्या पुढं तिचं मांस भरभरून उघडं वागडं करता यावं अशा अपेक्षेनंच 5-25 मुलींतून मी तिची निवड केली होती. कुठेही आपण गेलो की वस्तू चाखून पाहिल्याशिवाय खरेदी करीत नाही. आमच्या सिनेमाच्या जगात तर अशा सुंदर नाजूक वस्तूंचा स्वाद पाहिल्याशिवाय कुणी त्यांना स्टुडिओच्या दारात सुद्धा उभं करीत नाही. भाग्याचा दरवाजा ठोठावू इच्छिणाऱ्या या तरुण स्त्रिया काय हवं ते द्यायला तयार असतात. काय हवं ते भरपूर देऊन सुद्धा पुष्कळ जणींची नशीब उजळत नाहीत. पण चंद्रकलेचं नशीब थोरच म्हटलं पाहिजे. पहिल्यांदा ती अडखळत काम करीत होती, लाजत होती, गर्दीला बुजत होती आणि माझी निवड चुकली की काय अशी मला शंका यायला लागली. पण थोड्या सरावाने लक्षात आलं की पैलू न पाडलेला हा हिरा आहे. रूप असूनही पुष्कळांना ते नीट दाखवता येत नाही. पण चंद्रकलेनं बघता बघता असे काही शॉट्स मला दिले की माझ्या लक्षात आलं 5-7 वर्षांतरी नवीन चेहरा शोधण्याचा सायास आपल्याला करायला नकोत. कॅमेऱ्याच्या दृष्टीने तिचं नवा रूप हा एक ठेवाच होता. तिचं हिंदी इतकं चांगलं नव्हतं, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करून तिनं ते सुधारलं. तिचा उमलता देह मी कॅमेऱ्याच्या नजरेने इतका ठसठशीतपणे प्रेक्षकांसमोर सादर केला की एका चित्रपटात ती प्रसिद्धीच्या शिखरावर पोचली. ती माझ्या स्वाधीन आहे असं मला वाटत होतं, पण एकदा तिला नवी क्षितिजं दिसली आणि ती एकदम स्वतंत्र झाली. तमिळी, मल्याळी अशा 4-5 चित्रपटात तिला एकदम रोल मिळाले. माझी तिच्यावरची पकड कमी झाली. ही संधी मिळेपर्यंत ती माझ्यासाठी काय वाटेल ते करायला तयार होती.
एखाद्या इमानी दासीप्रमाणे. मध्यंतरीच्या काळात ती अधिकच मादक आणि सिनेमॅटिक होत गेली. तिचे मॅनर्स बदलले, भाषा सुधारली. एवढंच नव्हे तर प्रयत्नांती तिने इंग्रजी शिकून घेतलं आणि एक दिवस तिने मुंबईच्या निर्मात्यांची ऑफर स्वीकारली आणि ती मुंबईला निघून गेली. मी माझ्या हाताने तिला चित्रपटसृष्टीत आणली, पण माझ्या हातात मात्र ती राहिली नाही. मुंबईत गेल्यानंतरही तिच्या माझ्या अधूनमधून भेटीगाठी व्हायच्या. पूर्वीच्या नात्यानं ती माझ्याशी वागे, माझ्याबद्दल ती कृतज्ञ आहे असेही दाखवी. परंतु तिची दुनिया विस्तारत चालली होती आणि केवळ मला नाराज करायचे नाही म्हणून चिमूटभर खिरापत ती माझ्या हातावर ठेवीत होती. पुढे पुढे तर तेही कमी झालं. तिची शूटिंग शेड्यूल्स एवढी गडबडीची होत गेली की तिची माझी गाठच पडेनाशी झाली. माझ्या फोनलाही तिच्याकडून जबाब मिळेनासा झाला. आमच्या जगात खरं तर फ्लेश इज फ्लेश आणि त्याबाबतीत मला कसलीच कमतरता नव्हती. पण चंद्रकलेची आठवण मनाला उगीचच जाळत असे. खरे तर आमचा चित्रपट व्यवसाय ही एक अजब सर्कस आहे आणि या धंद्यातील खुब्या ज्याला माहीत आहेत त्याची बुद्धी सुमार असली तरी त्याला चित्रपट व्यवसायात सर्व प्रकारचे यश लाभते. यश का मिळते याची कारणे सांगता येत नाहीत, पण सामान्य प्रेक्षकांच्या दृष्टीनं ज्याला त्यांच्या प्राथमिक गरजा पुरा करता येतील त्या दिग्दर्शकाचा चित्रपट चालतो. कोणत्याही भडक पण प्रेक्षणीय माल मसाल्यावर या व्यवसायात उत्तम गुजराण करता येते. आपण आपल्यासाठी चित्रपट काढत नाही, लोकांसाठी काढतो, हे सूत्र पक्क ध्यानात ठेवायला पाहिजे. दादाजी या तंत्राचे वाकबगार. मूळचे दादाजी कोण होते हे शोधून शोधूनही कुणाला सांगता येणार नाही, पण मला मात्र त्यांच्याकडूनच ते अचानक कळले. भर बाजारात देहाची विक्री करणाऱ्या एका हलक्या गणिकेच्या पोटी त्यांचा जन्म झाला. गणिकेच्या घरात मुलगी झाली तर तिला काहीतरी सन्मानाची वागणूक मिळते, पण मुलगा झाला की आया बहिणींना गिराईक आणून देण्यापलीकडे त्याचा उपयोग नसतो. दादाजींचे बालपण उपेक्षित, हलाखीत आणि अपमानात गेले. दादाजी 9-10 वर्षांचे झाले त्यावेळेस त्यांना त्या काळात गाजलेल्या नाटक कंपनीच्या मालकांनी वामनराव खर्शीकरांनी पाहिलं. त्यावेळेस त्यांची माणिक नाट्यसंस्था केवळ लहान देखण्या मुलामुलींना घेऊन नाटके करीत असे. बहुतांशी पौराणिक किंवा ऐतिहासिक कथा, खूप मोठे ट्रिक्सीन आणि अफाट जाहिरातबाजी यांच्या जोरावर त्यांनी चांगला जम बसवला होता. त्यांनी मथुरेचा चोर, बाल शिवाजी, पंढरीचा राणा अशा तऱ्हेची नाटके गाजवली. ते स्वतः शिकलेले होते, चांगल्या व्युत्पन्न घराण्यात जन्माला आले होते, पण नाटक गाण्याच्या नादात घर सोडून त्यांनी हा व्यवसाय पत्करला होता. बघता बघता ते एक बऱ्यापैकी नाटककार, उत्तमपैकी निर्माते या पदवीला येऊन पोहोचले होते. नव्या मुलांच्या शोधात त्यांना नेहमीच गावोगावच्या रंडी बाजारात चक्कर मारावी लागे. तिथेच त्यांना राधेच्या कामाला योग्य अशी मंजुळा नावाची एक तरतरीत मुलगी भेटली. तिच्या पालक मातेकडून त्यांनी तिला विकत घेतली. राधेचे काम तर तिने उत्तम केलेच, पण पुढे जेव्हा जेव्हा तरुण स्त्री पात्राची गरज लागे तेव्हा तेव्हा तिच्याकडेच ते काम सोपवलं जाई. रंगल्यानंतर ती होती त्यापेक्षाही देखणी दिसायची. ती त्यांच्या कंपनीचे नवे आकर्षण ठरली आणि त्यांची कंपनी अधिक जोमाने चालू लागली. ती त्यांची आता सर्वमान्य अशी रखेली होती. त्याच सुमारास राधाकृष्णाच्या मधुर भक्तीवर नाटक लिहावे असे त्यांच्या मनात आले आणि ते कृष्णाची भूमिका करणारा नवा मुलगा शोधू लागले. त्याच सुमारास त्यांना दादाजींचा म्हणजे श्रीरंग कामतचा शोध लागला. दादाजी बालवयात किती देखणे आणि आकर्षक होते याची कल्पना आजही त्यांच्या रूपाकडे पाहून येण्यासारखी आहे. त्यावेळेस दादाजींचा म्हणजेच श्रीरंगचा आवाज, शिकवलेली गाणी सुरेलपणे म्हणण्याइतका चांगला होता. त्यामुळे ते नाटक लोकप्रियतेचा विक्रम करून गेले. दादाजींचेही नाव झाले, पण पुढच्या कोणत्याच नाटकात दादाजींना भूमिका देण्यात आली नाही. वास्तविक खर्शीकरांना स्पर्धक अशी कोणतीही नाटक कंपनी नव्हती. असे असताना त्यांनी या गुणी मुलाला पुढे संधी का दिली नाही याचा खरोखरीच अचंबा वाटे. पण अचंबा तरी कसला? कोणाही नटाला डोईजड होऊ द्यायचं नाही या त्यांच्या व्यावसायिक रिवाजानुसार त्यांचा तो निर्णय होता.
दोन्ही वेळेला जेवणखाण आणि वर खर्चाला रुपया 2 रुपये अशी सर्व मुलांची त्या काळात कमाई होती. एरवी अशाच अवस्थेत जर दादाजी राहिले असते आणि निबर होऊन नाट्य व्यवसायाला निरुपयोगी झाले असते तर कोणालाच आश्चर्य वाटले नसते. पण एका चित्रपट निर्मात्याने त्यांचे कृष्णाचे काम पाहिले. त्याला कृष्णलीला नावाचा एक चित्रपट काढायचा होता. वामनराव खर्शीकरांची परवानगी घेण्यासाठी त्या निर्मात्याने त्यांना 500 रुपये दिले. ही रक्कम त्या काळी फारच मोठी होती. त्यामुळे वामनराव हुरळले आणि त्यांनी तो सौदा केला. कृष्णलीला हा चित्रपट खूप गाजला आणि त्या निर्मात्याने आपले दैन्य कायमचे फेडले. ज्याने आपल्याला भाग्य मिळवून दिले त्या मुलाला आपण दूर करू नये म्हणून आणखी 500 रुपये देऊन त्या निर्मात्याने दादाजींना आपल्याकडे कायमचे नोकरीला घेतले आणि त्यांना दरमहा 15 रुपये पगार ते देऊ लागले. दादाजी स्टुडिओतच झोपायचे, तिथेच राहायचे आणि पडतील ती कामे करायचे. श्रीरंग कामतला दादाजींना आपला बाप कोण हेही माहीत नव्हतं. त्याला एक जन्मजात बुद्धी होती. स्टुडिओची झाडलोट करणं, चहा पाणी तंबाखू आणून देणं, शूटिंग चालू असताना काही कामासाठी मालक हाक मारतील तेव्हा अदबीनं पुढं जाणं, एवढ्यावरच दादाजी अडकून पडले नाहीत. स्टुडिओत होणारी प्रत्येक गोष्ट ते लक्षपूर्वक पाहत. एडिटिंग असो, लायटिंग असो, फोटोग्राफी असो किंवा लॅबोरेटरी असो, हे चित्रपटाचे मायाजाल कसे निर्माण होते हे समजून घेण्याची त्यांची उत्सुकता तिथे सहज पुरी होण्यासारखी होती. तोंडात अर्जव होतं, वागण्यात अदब होती आणि मोह पडावा असं रूप होतं. त्यामुळे स्टुडिओतली सारी विद्या त्यांनी आत्मसात केली. नाचाचा सीन असला तरी पायात घुंगरं बांधण्यापासून कोणकोणत्या मुद्रा आणि कोणकोणते भाव अंग प्रत्यंगातून व्यक्त करावेत हे सुद्धा त्यांनी शिकून घेतलं. शाळा तर केव्हा सुटली होती आणि आता तर शिकणं अशक्य होतं. अशा परिस्थितीत हाती मिळतील ती पुस्तकं वाचण्याचा त्यांनी सपाटाच चालवला होता. कोणत्याही गोष्टीची चित्रपट कथा कशी करतात हे जेव्हा त्यांना समजलं तेव्हा त्यांना आश्चर्यच वाटलं. जशा घटना घडतात तशा त्या चित्रपटात चित्रित करता येत नाहीत, तर एकाच ठिकाणी घडलेल्या सर्वच घटना सलगपणे एका वेळेला चित्रित कराव्या लागतात. मग दुसऱ्या ठिकाणी घडलेल्या अशा तऱ्हेने स्थळानुसार घटनांची विभागणी करून त्यांचे शूटिंग करणे आणि मग घटनेच्या कालानुक्रमानुसार ती फिल्म तोडून पुन्हा जोडणे म्हणजे चित्रपट निर्माण होतो. हे लक्षात आल्यावर वाचलेली कोणतीही कथा चित्रपटात कशी रूपांतरित करायची याचा त्यांना शोध लागला. कुठे गाणे घातले तर ते चांगले दिसेल, नाचाची आवश्यकता आहे काय, चेहऱ्यावरचा आविर्भाव दाखवण्यासाठी कॅमेरा जेव्हा चेहऱ्याच्या जवळ आणला जातो तेव्हा त्याला क्लोजअप म्हणतात. हे सारे तंत्र हळूहळू त्याच्या रक्तात भिनू लागले. वयाची विशी उलटायच्या आतच त्यांच्यापाशी एक संधी चालून आली. ज्या स्टुडिओत ते काम करीत होते तो ज्योती स्टुडिओ हा नटवरलाल गांधी यांच्या मालकीचा होता. ते एक दिग्दर्शक होते. बहुतांशी ऐतिहासिक किंवा पौराणिक अशा त्यांच्या कथा असत. कुठलेही शिक्षण न घेतलेल्या त्या नटवरलालांजवळ एक व्यवहारी बुद्धी होती. त्यांचे चित्रपट चांगला गल्लागोळा करीत. अंधकार या नावाचा एक चित्रपट ते तयार करीत असताना ते गंभीर स्वरूपाच्या आजाराने आजारी पडले. चित्रपटात खंड पडला आणि वितरकाची तर घाई सुरू झाली. या वेळेपावी तो ऑफिस बॉय, क्लॅपर बॉय, एक हरकाम्या नोकर अशा वेगवेगळ्या स्थानावर नटवरलालांचा असिस्टंट म्हणून दादाजी काम करू लागले होते. तसे त्यांना आणखीही 2-4 असिस्टंट्स होते, पण प्रसंगानुक्रम टिपून ठेवणारा दादाजी त्यांच्या जास्त सहवासातील होता. त्यामुळे निकड उत्पन्न झाली तेव्हा लावलेल्या सेटवर अर्धवट राहिलेले शूटिंग नटवरलालांच्या सूचनेप्रमाणे उरकून घेण्यासाठी मोठ्या नाईलाजाने त्यांनी दादाजींना परवानगी दिली. आपल्या कुवतीनुसार हे काम दादाजींनी पुरं केलं. इतर सर्व तंत्रज्ञ आणि कलाकार दादाजींच्या स्वभावामुळे आणि वागण्यामुळे त्यांच्यावर प्रेम करीत होतेच. त्यांनी तर गरजेपोटी दादाजींना सहाय्य केलंच, पण त्याहीपेक्षा ज्या सफाईने त्यांनी ते चित्रीकरण उरकलं त्यामुळे सर्वच जण प्रभावित झाले. नटवरलालांची काम करण्याची पद्धती एकंदर सरळ सोट अशी होती. चित्रपट तयार होत असे, पण फारशी स्पर्धा नसल्यामुळे तो यशस्वीही होत असे. परंतु त्यात कुठे बौद्धिक चमक दिसून येत नव्हती. पोरस्वदा दादाजींनी जे चित्रीकरण केले ते पाहून नटवरलाल खुश तर झालेच, पण बरे झाल्यानंतरही त्यांनी अधूनमधून दादाजींना चित्रीकरण करायला संधी देण्यास सुरुवात केली.
आपल्या रिकाम टेकड्या वेळात दादाजींनी सावळ्यात तांडेलसारखी दर्यावर्दी जीवनावरील एक साहसी मुलांच्या गोष्टीवरून अर्धी कच्ची चित्रपट कथा तयार केली. एकदा मालक खुशीत आल्याचे पाहून दादाजींनी ती चित्रपट कथा साभिनय वाचून दाखवली. नटवरलाल ती ऐकून प्रभावित झाले. ती गोष्ट तर त्यांनी स्वीकारलीच, पण त्याचे दिग्दर्शन करण्याचे कामही त्यांनी दादाजीवर सोपवलं. त्या दिवशी चित्रपटसृष्टीवर ठसा उमटवणाऱ्या एका दिग्दर्शकाचा जन्म झाला. त्यानंतर नटवरलालकडे दादाजी 2-3 वर्ष नोकरीला राहिले. त्यांच्या पगारात 100 रुपयांपर्यंत वाढ झाली. त्यांचा पुढचा चित्रपट 2 माणसांच्या सारखेपणामुळे एका छोट्या राज्यात रक्तमय क्रांतीचा एक प्रसंग कसा टळतो यावर आधारलेला होता. त्यात कल्पनारम्य वातावरण होतं, युद्धे होती, द्वंद्व युद्धे होती, प्रणय प्रसंग तर होतेच होते. नाट्य, संघर्ष, पकड घेणारे संवाद यांनी त्या चित्रपटात भाऊगर्दी केली होती. त्या चित्रपटाने तर पूर्वीचे सारे विक्रम मोडले आणि श्रीरंग कामत या नावाचा दबदबा निर्माण झाला. काही श्रीमंत सावकारांची दादाजींकडे ये-जा सुरू झालेली पाहून सुज्ञ अशा नटवरलालाने दादाजींना भागीदारी देऊन शहाणपणा दाखवला. त्यावेळचा श्रीरंग हा अतिशय कष्टाळू तर होताच, पण परिणामकारक वाटेल अशा तऱ्हेने समाधान होईपर्यंत कोणताही शॉट ओके करायचा नाही. या त्याच्या आग्रहामुळे चित्रपट दीर्घकाळ लांबे आणि खर्चही थोडा जास्त होई. मात्र तुलनेने इतरांपेक्षा तो चित्रपट अधिक पकड घेणार असे. श्रीरंग कामत हा बघता बघता यशाच्या पायऱ्या चढून गेला. एक दिवस त्याने ती भागीदारीही तोडून टाकली आणि स्वतंत्रपणाने तो चित्रपट व्यवसायात स्वतःच्या पायावर श्रीरंग पिक्चर्स म्हणून चित्रपट निर्मिती करू लागला. आपला जन्म हीन कुळात झालेला आहे आणि त्यामुळे प्रतिष्ठित समाजात आपल्याला कधीही किंमत मिळणार नाही हे त्याला माहीत होतं. एवढ्यासाठी त्याने नव्याने परिचित झालेल्या केशव नाईक या संगीत दिग्दर्शकाच्या मुलीशी शांताशी हळूहळू सूत जमवलं. ही मुलगी तशी दिसायला सामान्य होती. श्रीरंग सारख्या कलावंताची पत्नी म्हणून शोभावी असे तर तिच्याजवळ काहीच नव्हतं, पण रूप संपन्न स्त्रिया स्टुडिओत त्याला हव्या तितक्या उपलब्ध होत्या. त्याच्या लेखी प्रश्न होता तो फक्त खानदानाचा, आणि शांताच्या रूपाने सुसंस्कृत घरंदाज कुटुंबातली बायको त्याला लाभणार होती. शांताच्या आईचा त्या लग्नाला कडाडून विरोध होता. गोवेकराला अस्सल कोण, घरंदाज कोण याची माहिती ताबडतोब होतेच, पण शांताच्या बापाला म्हणजे नायिकांना भाग्यवंत ठरू पाहणाऱ्या दादाजींशी सोयर संबंध ठरविताना मुळीच अडचण वाटली नाही. शिवाय श्रीरंग कामतशी असा सासरे जावई संबंध निर्माण होण्यात त्यांचा व्यावहारिक फायदाही होता. त्यांनाही स्थिरता लाभणार होती, नोकरीची शाश्वती निर्माण होणार होती. लग्नाची बोलणी अशी काही करण्याची सोयच नव्हती, कारण नाईक जरी खानदानी कुळात जन्मलेला असला तरी संगीताच्या नादापायी घरदार सोडून बाहेर पडलेला होता. मुलीचे शिक्षण व रूप हेही बेताचेच. त्यामुळे हुंडा देण्याऐवजी लग्नासाठी दहेज घेतला असेच लग्नाचे स्वरूप होते. लग्न मोठ्या थाटामाटाने पार पडले. सगळा खर्च श्रीरंगनेच केला. आपली आई म्हणवून घेणारी जी कोणी स्त्री होती तिचा संबंध श्रीरंगने फार पूर्वीच तोडून टाकलेला होता, कारण त्याला आपला पूर्वकाळ विसरायचाच होता. त्यामुळे नवरदेवाकडून व्यवसायातले लोक सोडले तर कोणी येणार नव्हतेच, पण नायकांनी मात्र आपला सगळा गोतावळा लग्नाला आणला होता. एका प्रथित यश धनवंत माणसाला समाजात प्रतिष्ठा हवी होती आणि ती त्याने विकत घेतली होती. शांताचा आणि त्याचा संसार फारसा सुखाचा होण्याची शक्यताच नव्हती. तशी शांता घरकामाला सुगरण होती, पण श्रीरंग सारख्या माणसाला कायमचा काबूत ठेवण्याची तिची पात्रता नव्हती. तिला मूल झालेच नाही, त्यामुळे तोही आकर्षणाचा विषय निर्माण झाला नाही. म्हणून लौकिकदृष्ट्या त्यांचा संसार व्यवस्थित चालू असला तरी तो केव्हा संपुष्टात आलेला होता. श्रीरंग कामत अष्टप्रहर त्याच्या चित्रपटाच्या कामात दंग असायचा. नव्या कथा, नव्या नायिका, नवे चित्रपट, नवे विक्रम यामुळे त्याचे आयुष्य सदैव घाईगर्दीत असे. कामाच्या निमित्ताने त्याने अधूनमधून स्टुडिओत थांबायला सुरुवात केली. या वेळे पावेतो त्याचा नवा स्टुडिओ विस्तृत जागेवर बांधला गेला होता. तिथेच त्याने स्वतःला राहण्यासाठी उत्तम निवासस्थान बांधून घेतले होते. दिवस पालटले तसे त्याने अघळपघळ बोलणे सोडून दिले. त्याच्या स्टुडिओत एक विलक्षण कडवी शिस्त होती.
सारे काही पूर्वनियोजित असा त्याचा शिरस्ता असे. त्याच्या ते विलक्षण काटेकोरपणाबद्दल चित्रपटसृष्टीत त्याचा जसा दबदबा होता, तशी खाजगी बैठकी त्याची कुचेष्टाही होत अशी. एखाद्या स्त्रीबरोबर चुंबनाला किती वेळ द्यायचा, आलिंगनात किती वेळ घालवायचा आणि एकूण शरीर व्यवहार किती मिनिटे व किती सेकंद करायचा, असं ठरवून हा करत असला पाहिजे, असं लोक बोलायचे. वागताना हा मनुष्य वृक्ष वाटायचा, पण त्याने पत्करलेले हे सोंग आहे हे काही कुणाच्या लक्षात यायचे नाही. कारण शूटिंग चालू असताना जर हसरे अवखळ वातावरण हवे असेल तर हाच मनुष्य सारी शिस्त गुंडाळून ठेवून एकदम थट्टा मस्करी करायला लागायचा. प्रसंग गंभीर असेल तेव्हा कडवा मुखवटा धारण करायचा. काही नृत्यमय व आनंदाचा प्रसंग असेल तेव्हा वातावरण एकदम खेळकर करायचा. एकदा अनेक तालमी घेऊन सुद्धा एक नृत्याचा सीन त्याच्या पसंतीला उतरेना. नृत्य शिक्षक राधाकिशन सुद्धा हैराण झाले. मग श्रीरंगाने स्वतःच पायात घुंगरू बांधले. तबलजीला लय आणि ताल यांच्यातील फरक समजावून सांगितला आणि प्रत्यक्ष नाचून दाखवले. त्याचे नृत्य पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं, कारण त्यात नुसतीच जाणकारी नव्हती तर सफाई होती. आणि मग तो सीन तासाभराच्या आत चित्रित करण्यात आला. श्रीरंगने सांगितला त्याप्रमाणे. दादाजींच्या बद्दल अनेक दंतकथा होत्या. त्यांच्या जन्माबद्दल, त्यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्या रंगील जीवनाबद्दलही. वर्षातून ते बहुशः एकच चित्रपट काढत. इतरांच्या तुलनेने त्यांची ही चित्रपट निर्मितीची क्रिया फारच सावकाश असे. पण त्याबद्दल दादाजींना मुळीच खंत नव्हती, कारण पूर्णत्व ही त्यांची मागणी असे. चित्रपटाबाबत संपूर्ण पूर्वतयारी झाल्याशिवाय ते चित्रपटाचा मुहूर्तही करीत नसत. नुसती चित्रपट कथा, गाण्याचे रेकॉर्डिंग किंवा नृत्याची तालीम एवढ्यापुरती त्यांची तयारी नसे, तर सर्व लोकेशन्स, अँगल्स किंवा मॉब सीनची संपूर्ण योजना त्यांनी कागदावर चित्रित केलेली असे. त्यांचे शूटिंग क्राफ्ट हा गुप्ततेचा विषय असला तरी सर्वांच्या कुतूहलाचा विषय असे. त्यांच्याकडे पगारी तंत्रज्ञ किंवा कलावंत होते, पण त्यांना पगार तसे फारसे नव्हते. शिवाय स्टुडिओतील कामाची पद्धत एखाद्या कारखान्यासारखीच असे. हजेरी पत्र, गेट पास वगैरे सर्व गोष्टी लोकांना कटकटीच्या वाटत, पण नाइलाजाने का होईना त्याने स्वीकाराव्या लागत. एखाद्या गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी त्यांना मुळीच वेळ लागत नसे, कारण त्याबाबत त्यांनी आधी विचार केलेला असे. त्या काळात चित्रपटसृष्टीत नावाजलेले कलावंत सुद्धा दादाजींच्या चित्रपटात एकदा एखादा रोल मिळावा यासाठी धडपडत. कारण दादाजींच्या हाताखाली काम करणे, त्यांच्या पसंतीला उतरणे ही गोष्ट त्यांच्या लेखी मोलाची असे. एका थोर कलावंताने अन्यत्र त्याला लाखभर रुपये मिळत असताना तो रोल नाकारून दादाजींच्या चित्रपटाचे काम स्वीकारले. चित्रपटातले काम पूर्ण झाल्यावर त्याच्या हातावर दादाजींनी 10,000 रुपये ठेवले. तो एवढंच म्हणाला, आपण मला मुळीच मानद्रव्य दिले नसते तरी वाईट वाटले नसते, कारण इथे मी पैसा कमवायला आलो नव्हतो, शिकायलाच आलो होतो. पण माझ्या कलेची तुम्ही जी किंमत केली ती जर लोकांना कळली तर माझी मान शरमेनं खाली जाईल. मला जिथे लाख रुपये मिळतात तिथे मी 10,000वर तुमच्याकडे काम केले तर अन्यत्रही माझी किंमत कमी केली जाईल. तुमची सांपत्तिक स्थिती एवढी वाईट असेल याची मला कल्पना नव्हती. तुम्ही मला काहीच पैसे दिले नाहीत हे तरी मी तुम्ही दिलेलं द्रव्य नाकारून जगाला सांगू शकेन. त्यात माझा गौरव आहे. यावर दादाजी काही बोलले नाहीत. तो कलावंत जायला निघाला तेव्हा ते एवढेच म्हणाले, याचा अर्थ तुमचं माझ्याकडचं हे शेवटचं काम. मला हे एवढंच देणं शक्य आहे. अधिक देण्याची माझी ऐपत नाही, असं मुळीच नाही. पण नवशिक्या कलावंताकडून तुमच्या इतकं चांगलं काम मी करून घेऊ शकतो. हा चित्रपट तुमच्या नावामुळे चालणार नाही, तो माझा चित्रपट म्हणूनच ओळखला जाणार आहे. तुमची कला थोर आहे यात मुळी शंका नाही, पण माझं कोणत्याही बनलेल्या कलावंतामुळे कधी अडत नाही, हे लक्षात ठेवा. हे तुमचंच काम मी आमच्या कंपनीत असलेल्या तुकाराम बुवा दानवेकडूनही करून घेतलं असतं आणि चित्रपटाच्या दर्जात काहीही फरक पडला नसता. देण्या घेण्याचा आधी व्यवहार ठरला असता तर कदाचित याहीपेक्षा कमी रक्कम देऊन हा करार मी केला असता.
राजहंस कला मंदिर या माझ्या बॅनरखाली नटांना महत्त्व नसतं, मी केलेल्या चित्रपटाचं महत्त्व असतं. तो नट दादाजींचं बोलणं ऐकून चकित झाला, कारण त्याला असल्या स्पष्ट वक्तेपणाची सवय नव्हती. दादाजी पुढे म्हणाले, हे पैसे तुम्ही नाकारलेत तरी मला त्यात लाजण्यासारखं काही वाटणार नाही, कारण गेल्या 6 महिन्यात तुम्हाला जे जे मी शिकवले त्याचीही मी गुरुदक्षिणा समजेन. तुम्हाला वाटत असेल की पैसे नाकारून माझ्यावर तुम्ही कुरघोडी केलीत, पण तुम्हाला हे माहीत नसेल की एवढी रक्कम मी आजपर्यंत एकाही कलावंताला एका मुठीने दिलेली नाही. शिवाय हा चित्रपट प्रदर्शित झाला की आजची तुमची चित्रपट व्यवसायातली किंमत दुप्पट झालेली असेल, कारण तुम्ही खूप काही शिकले आहात. तो चित्रपट कलाकार क्षणमात्र निशब्द झाला. 10,000 रुपयांच्या नोटांची चळत टेबलावर होती. ती त्याने उचलली, पावतीवर सही केली आणि मस्तकाला ते द्रव्य लावीत त्याने ते खिशात ठेवले. काही न बोलता त्याने मान झुकवून नमस्कार केला आणि खालच्या मानेने तो निघूनही गेला. दादाजी खिडकीपाशी आले. खिडकीतून त्यांनी खाली पाहिले तेव्हा स्वकर्तृत्वावर निर्माण केलेली एक अद्ययावत अशी कलानगरी त्यांनी डोळ्यांनी भरून पाहिली. या खिडकीतून त्याने अनेकदा आपली यशापयशे निरखून पाहिली होती. त्याने आयुष्यात कुस्करल्या तरुण मुली त्यावेळेस त्यांच्या पायांजवळ बसलेल्या असत. चित्रपटसृष्टीत आज नावारूपाला आलेल्या कित्येक स्त्रिया सर्वस्व देण्यासाठी याच खोलीत नम्रतेने उभ्या असायच्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.